विदर्भात आलो आहे ना. हां, तर हॅलो एव्हरीवन. एवढ्या तडकत्या फडकत्या उन्हाला बघून तुम्ही समजूच शकता की आम्ही विदर्भात आलेलो आहे. हा व्लॉग जरा वेगळा असणार आहे कारण की आम्ही माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये आलेलो आहे आणि ह्या विदर्भ बघायसाठी आलेले आहे. सध्या उन्हामुळे टॅन पडणं सुरू झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे शेतात. संत्र्याच्या बॅगेमध्ये प्लस तुरीची पण बॅग आहे इथे बघू शकता. तुरीच्या शेंगांची तोडणी सुरू आहे. पुण्यातले लोकच खास बोलवून घेतलेले आहे तोडणीसाठी. यांनी तुरीची शेंगच पहिल्यांदा पाहिली. पुण्यातल्या मुलीला विदर्भाचं दर्शन कसं वाटलं तुरीची शेंग बघून. यांना दाल फ्राय टास्क दिला गेलेला आहे. यांना दाल फ्राय खूप आवडते पण यांना आज माहिती पडलं की त्यात हे डाळ असते. ह्या समजत होत्या की दाल फ्रायमध्ये मसूरची डाळ असते. व्हेरी गुड. मला वाटलं ही मसूरची डाळ. पुण्यातल्या मराठवाड्यातल्या सर्व लोकांसाठी विशेष मेसेज की ती तूर डाळ असते. मागे आपण बघू शकता संत्र्याचं झाड आहे ज्याच्यावर संत्रे नाही आहेत सध्या. ह्या झाडावरती ते आम्ही थोड्या वेळाने गाय बघू शकता आपण. खतरनाक 20 बच्चे झाले ते मागे बघू शकता आपण. पपई पपई आंबा संत्र तुरीचं झाड. कॅन्डिडेट आपण बघू शकता संत्र पाळायला चाललेले आहेत. ते घे का हातानच तोडून ते समोर दिसलं तुला. ते इकडे घे ना टाकतं पिशवी. चल ना तर पिशवीत टाकत जातं. खराब झालाय ते. हे घे हे घे हे तोड ना हे तोड. एक्साइटमेंट देख रहे हो. पेरूचं झाड दिसलेलं आहे. मॅडम चालल्या तोडायला. हा ना. You want to try? तिला खाऊ दे ना तिथं. खाना हे ना तोड ना. पिवळे जे दिसते ते तोडायचे. हा तोड तोड. ते खाली पण आहे त्याच्यात हे दादूचा फोटो. लागला गवई काय करे जांब. दिस इज रेड. अशा प्रकारे आपला संत्र तोडी पेरू तोडी आणि तूर तोडीचा कार्यक्रम संपलेला आहे. मजदूर थकलेले आहेत घराकडे निघत आहेत. बघूया आता पुढे यांना काय काय पेरूची बी जपून खा. बघू आता यांना विदर्भाचं अजून काय काय बघायला भेटते. मजदूर तुमचं काय म्हणणं आहे? खूप छान वाटलं इथे येऊन. मी फर्स्ट टाइम झाडावरून ऑरेंज तोडले. परत मी कापूस पण फर्स्ट टाइम बघितला आणि तो पण तोडला. आणि मी आता लाल पेरू खात आहे. काहीच ते पण असं फार्म फ्रेश फिलिंग सो नाईस. हे बघू शकता फणसाचं झाड. फणसाचं ठीक आहे. फणसाचं आहे. मग काय आमच्याकडे तसे फणस नसतात पण ह्या म्हणतात तर असेल. हे फणस कुठे दिसत नाही आहे.